देशातील मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट आणि त्यांच्या त्रासाबाबत गेल्या 7 महिन्यात 6 वेळा सुनावणी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं शाळा, रुग्णालयं, बसस्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कालच्या सुनावणीतही शाळा, न्यायालय, रुग्णालयांचा परिसर कुत्र्यांच्या दहशतीपासून मुक्त असला पाहिजे असं स्पष्ट करत या आदेशाचं पालन न करणाऱ्या राज्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान आज न्यायालयात या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला प्राणी कल्याणचे प्रतिनिधित्व करणारे वकील सीयू सिंह यांनी कुत्र्यांना हटवण्यावर किंवा त्यांच्या आश्रयस्थानांमध्ये पाठवण्यावर आक्षेप घेतला. कुत्रे हटवल्यानं उंदरांची संख्या वाढेल असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयानं तर आपण मांजरी आणाव्यात का अशी विनोदानं टिप्पणी केली. यावेळी न्यायालयानं कुत्र्यांच्या वर्तनावर चर्चा केली. कुत्रे मानवी भीती ओळखतात म्हणून ते चावतात असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. मात्र श्वानांची बाजू मांडणाऱ्या एका वकिलानं या निरीक्षणाशी असहमती दर्शवली. यावर न्यायालयानं नकारार्थी मान हलवू नका, मी वैयक्तिक अनुभवावरून बोलत आहे अशा शब्दात वकिलांना सुनावलं. याचिकाकर्त्यांच्या वकिलानं भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची देशात मोठी कमतरता असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सलग 2 तासाच्या सुनावणीनंतर न्यायालय उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.